झालेला आहे। सैफच्या घराजवळच्या रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या दुकान मालकांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे। रात्रभरात पोलिसांनी 15हून अधिक जणांना चौकशीसाठी नेलंय। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध अजूनही सुरूच आहे। अभिनेता सैफ अली खान यांच्यावरती हल्ला होऊन तब्बल 50 तास उलटले आहेत आणि मुंबई पोलिसांकडून सध्या त्या आरोपीचा जो आहे तो शोध घेण्याचं काम सुरू आहे। मात्र मुंबई पोलिसांकडून आता रात्रीच्या फिरणाऱ्या लोकांकडून सुद्धा आरोपीचा तपास घेण्यासाठी सुरुवात झाली आहे। मुंबईतल्या अनेक भागातून संशयित असलेल्या व्यक्तींना पोलिसांकडून चौकशी करण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन येण्यात येत आहे। रात्रभरात पोलिसांकडून 20हून अधिक जणांना जे आहे ते चौकशीसाठी या पोलीस स्थानकात आणण्यात आले आहेत। चौकशी दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या आरोपीचे छायाचित्र पोलिसांकडून दाखवण्यात येत आहे। या सर्व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी आणि गुन्हे शाखेने सुमारे 35 पथके जे आहेत ते तयार केलेली आहेत। आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी मुंबई पोलीस सध्या ऍक्शन मोडवर आलेली पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र सह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई।